महत्वाची बातमी, वाल्मिक कराड शरण येणार आहे। ही महत्वाची अपडेट आता समोर येते। वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण येणार अशी बातमी आता समोर येते। तर मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी ही महत्वाची अपडेट आहे। वाल्मिक कराड आता पोलिसांना शरण येणार आहे। वाल्मिक कराड पुण्यात शरण येणार असल्याचं कळतंय। तो सीआयडीला शरण येणार आहे आणि वाल्मिक कराडनं स्वतः ही माहिती जाहीर केल्याची माहिती देखील आता समोर येते आहे। तर बीड सरपंच हत्या प्रकरणातील ही मोठी आणि महत्वाची अपडेट आहे। वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण येणार असल्याची माहिती कळते। तो पुण्यात सीआयडीला शरण येणार आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार। वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला शरण आलेला आहे। महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। वाल्मिक कराडची दृश्य, वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला आता शरण आलेला आहे। काही वेळापूर्वी त्याने एक व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केलेला आहे की संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये माझं नाव जे आहे ते गुंतवलं जात आहे आणि आपल्याला याच्यामध्ये गुंतवलं जात आहे। जे दोषी असतील त्यांना पकडलं जावं असा त्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामधला आरोपी आहे। पुन्हा एकदा पाहूयात वाल्मिक कराडनं नेमकं काय म्हटलंय। केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना। वाल्मिक कराडची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। 22 दिवस झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा जो आहे तो त्याच्यावर दाखल झालेला आहे। मात्र त्याच्यानंतर वाल्मिक कराड हा फरार झालेला होता। आता सीआयडीला तो शरण आलेला आहे। थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। खंडणी प्रकरणामधला आरोपी आहे वाल्मिक कराड। बीडचा वाल्मिक कराड आता पुण्यामध्ये सीआयडीला शरण आलेला आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य TV9 मराठीवर आपण या ठिकाणी पाहताय। महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। 22 दिवस झाले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव जे आहे ते सातत्याने विरोधकांकडून घेतलं जात होतं। खंडणी प्रकरणातला गुन्हा जो आहे तो वाल्मिक कराडवर दाखल झालेला होता आणि विरोधकांकडून सातत्याने नाव घेतलं जाते आणि विशेष म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी थेट वाल्मिक कराडचं नाव जे आहे ते घेतलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड दोषी असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। वाल्मिक कराड हा पुणे पोलिसांना या ठिकाणी शरण आलेला आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी। तर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आलेला आहे। त्याचा शेवटचा जो समोर आलेला फोटो होता तो उज्जैन मधला होता आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरचं उज्जैनमध्ये देवदर्शन घेतल्याचा तो फोटो समोर आलेला होता। वाल्मिक कराड पोलिसांना शरण येणार याबाबतची समोर माहिती आलेली होती। मात्र आता वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। त्यासाठी सीआयडी ऑफिसमध्ये मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला होता। वाल्मिक कराड खंडणी प्रकरणातला आरोपी आहे। त्याला हत्या प्रकरणात सुद्धा आरोपी म्हणून त्याचं नाव घ्या, त्याच्यावर गुन्हा नोंदवा अशी मागणी केली जात होती। मात्र आता सध्या वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। ही अत्यंत मोठी आणि महत्वाची आत्ताची अपडेट आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे आणि आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। वाल्मिक कराड खंडणी प्रकरणामधला आरोपी, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता तो पोलिसांना शरण आलेला आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराड सहभागी असल्याचा आरोप जो आहे तो केला जातोय।